सो काय होते आपले प्रॉब्लेम? ट्रेन इज ट्रॅव्हलिंग स्पीड ऑफ 90 किलोमीटर पर आवर. ओके, सो ते 90 किलोमीटर पर आवर काय आहे? इनिशियल स्पीड आहे की फायनल स्पीड आहे? इनिशियल. दॅट इज इक्वल्स टू यू इक्वल्स टू 90 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर काय? Brakes are applied to produce a uniform acceleration of -0.5 meters per किंवा त्याला -1/2 देऊ शकतो का? हो. And काय दिलेलं आपल्याला आणखी? Before it comes to rest. So आपलं फायनल वेलोसिटी काय होणार? 0 meters per second. So आपल्याला 3 दिलेले आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? डिस्टन्स. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. सो डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार? डिस्टन्स कशाने रिप्रेझेंट केलं जातं सगळ्यात पहिले? एस. ते आपल्याला फाइंड करायचं. सो आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? v square equals to u square plus 4. v square is equals to u square plus 2a. So v किती आहे? 0. u is 90. so 90 multiplied by 90 म्हणजेच काय आहे आपलं? 90 चा स्क्वेअर then minus किंवा प्लस 0 पण 2 times of -1/2 times s, right? So आता हा 2 into -1/2 किती होईल? -1. so minus s होईल काय आहे? so हा मायनस s इकडे आल्यानंतर काय होणार? Plus s. so s is equals to 90 into 90 किती होईल? 8100. but याचा युनिट काय आहे? it is किलोमीटर्स पर आवर. आणि आपल्याला काय पाहिजे? हा डिस्टन्स मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं. डिस्टन्स आपल्याला याच्यामध्ये येईल, किलोमीटर्स मध्ये येईल. बट वेट, याला सगळ्यात पहिले तर आपल्याला मीटर्स पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल ना. 90 किलोमीटर पर आवर आहे, तर सगळ्यात पहिले हे मीटर्स मध्ये येतो. दिस शुड आल्सो कम इन मीटर्स पर सेकंड. सो हे मीटर्स पर सेकंड किती होईल? दिस विल बी इक्वल्स टू 25. कसं आलं? 90 multiplied by 5 by 18 and 18 5 is 90. so 5 5 is 25 meters per second. आणि v square आपला फायनल वेलोसिटी 0 होणार आहे. u square is 25 into 25 म्हणजे किती होईल? 625 and इकडे -2 into 1/2 into s, and from here s is equals to 625 meters. here आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. सेकंड क्वेश्चन काय होता? Object is thrown vertically upwards with initial velocity of 90 किलोमीटर पर आवर. सो 90 किलोमीटर पर आवर म्हणजे किती आहे? 25 मीटर्स पर सेकंड. आणि काय सांगितलेलं आहे आणखी? We have to find the maximum height it reaches and time taken to reach the ground. आता याच्यात तर आपल्याला फक्त एकच गोष्ट दिलेली आहे. What about the other two? v0 होऊन जाईल. Why v equals to 0? Because जर ते मॅक्सिमम हाईटला पोहोचेल जेव्हा त्याची वेलोसिटी 0 होईल तेव्हाच ते तिथे जाऊन थांबणार आणि वापस खाली येणार ना. जर तिथे जाऊन वेलोसिटी असली असती तर काय झालं असतं? आणि वरती गेला असतं, राईट. अँड आपलं आता u दिलेलं आहे, v दिलेलं आहे. मग आणखी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो इथे a किती होईल आपला? -10 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. why minus? Because our object is moving in opposite direction of the gravity, right? So आपल्याला इथे पुन्हा हा फॉर्म्युला लागेल. v square equals to u square plus 2as.
आपल्याला मॅक्सिमम हाईट फाइंड करायची आहे. तो आपल्याकडे ए आहे, यू आहे, व्ही आहे. ए आहे, यू आहे आणि B आहे. व्ही आहे. सो वी हॅव टू फाइंड S. व्हॅल्यू फॉर एस. सो व्ही स्क्वेअर किती होईल पुन्हा 0 अँड दॅट इज इक्वल्स टू यू स्क्वेअर मायनस सॉरी 25 चा स्क्वेअर किती होईल 625. 625. Then our plus 2 times minus 10 into S. S. So किती येणार आहे S maximum distance 31.25 मीटर. हे 20S इकडे येणार सगळ्यात पहिले. This will be 20S minus चा प्लस होणार इकडे आल्याच्या नंतर and this will be 625. So आता हे 20 into S is equals to 625 आहे. So S ची व्हॅल्यू किती होणार हे 20 डिव्हिजन मध्ये जाणार बरोबर. So this will be equals to 62.5 by 2 असं लिहू शकतो मी याला. And that is equals to 31.25 युनिट काय येणार मीटर. इट विल बी इन मीटर्स. बट आता उरलं काय आपल्याकडे टाइम. टाइम उरलाय. सो टाइम कसं कॅल्क्युलेट करणार आहे U plus 80. v equals to u plus 80. 80. v किती आहे आपला 0 u आहे 25 minus 10 times t. सो t ची व्हॅल्यू किती येणार आहे 2.5. 2.5. सो हा t कोणता आहे हा टाइम कशाचा आहे वरती जाण्यासाठीचा. आपल्याला वापस खाली बंद यायचंय हा. मग त्याच्यामध्ये काय होणार आता Plus 2.5. नक्की तेवढंच लागेल का हो. करा तर कॅल्क्युलेट करून बघा दुसरं लागलं तर. डिस्टन्स सेम आहे ना सेमच टाइम. आप गलत हो जाओ बरोबर करून बघा. अरे करते तो एक पॉइंट दोन्ही केलं जर 2 टाइम्स केलं जेव्हा आपला ऑब्जेक्ट आता वरती आहे तर आपल्या इनिशियल वेलोसिटी किती होणार आहे 0. फायनल कॅल्क्युलेट करायची आहे. डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. हाईट कितीवर पोहोचलोय आपण 31.25 एवढ्या मीटरच्या हाईट वरती पोहोचलोय. अँड आपल्याकडे ऍक्सेलरेशन आहे किती आहे आता -10 राहणार आहे का इट विल बी +10 बाय बिकॉज आवर मोशन इज इन द डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन. सो करा आता फायनल वेलोसिटी किती आहे अँड त्याचा टाइम किती होईल V25 आला 25 नाही सर 2.5. तू आणि कर. बघा आता इकडे लक्ष द्या. काय आपल्याकडे काय काय आपल्याला v कॅल्क्युलेट करायचं आहे राईट आणि आपल्याला t कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डायरेक्ट t कसं कॅल्क्युलेट करणार दोन्ही म्हणजे काय करू शकतो. असं आहे का आपल्याकडे s equals to ut plus half 80 square. at स्क्वेअर u आहे t आहे नाही t नाही ना s आहे a आहे
1/2 पाहिजे त्याचा 1/2 त्याची व्हॅल्यूज आहे ना s is equals to 31.25 u is 0 so 0 multiplied by anything will be Zero. then half so हा जो half आहे I will multiply it over here into 2 हा 2 इकडे multiply केला then we have a that is 10 times t square t square आता काय होणार so हा t square will be equals to 625.10 625 कसं होईल 62 upon 10. 10 so हे किती होणार 6.25 t square is equals to 6.25 so t will be equals to Root root of 2.5 seconds so आपल्याला खाली यायला पण किती टाइम लागलाय 1.5 seconds तेवढाच टाइम लागलाय जेवढा वरती जायला लागणार and final velocity किती येणार आहे 25 equals to u plus a ने येऊन जाईल Yes. सो मोशन आयदर खालून वरती जायचं असो किंवा वरतून खाली यायचं असो जर आपली हाईट किंवा इनिशियल व्हेलॉसिटी जर सेम असेल तर बाकीच्या गोष्टी सगळ्या सेम राहणार त्या दोघांपैकी कोणती तरी एक सेम पाहिजे आता बघा इथे जर मी फायनल व्हेलॉसिटी सांगितली असते तुम्हाला जर 25 आहे तुमची हाईट 31.25 मीटर्स झाली असते आणि जर मी तुम्हाला आता इथे सांगितलं 31.25 मीटर्स आहे तर तुमची व्हेलॉसिटी याच्या इक्वलच येणार सो फायनल व्हेलॉसिटी किंवा डिस्टन्स हे दोघांचं सेमच पाहिजे ग्रॅव्हिटी चेंज होणार आहे का नाही. नाही जर वरतून खाली यायचं आहे तर इनिशियल व्हेलॉसिटी तुमची नेहमी 0च राहणार फ्री फॉल साठी आणि जर खालून वरती आपण ऑब्जेक्ट फेकतोय तर आपलं फायनल व्हेलॉसिटी नेहमी त्या केस मध्ये 0च राहणार आणि जरी तुम्हाला फक्त एवढं सांगितलं की ऑब्जेक्ट इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे तुमचं स्वतः समजून घ्यायचं आहे Okay. Next question. Yeah, an object is traveling at a speed of 30 meters per second. 30 meters per second. And brakes are applied because of which brakes are applied because of which the object stops after covering a distance of 210 meters. Find time and acceleration. इकडे नाही बघायचं find the distance the distance and find the time and acceleration. करो Distance 210 meters. काय काय दिलेलं आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी काय होणार आहे 0 meters per second and distance traveled किती आहे 210 meters. So आपल्याला काय फाइंड करायचं आहे आता we are supposed to find acceleration. So use this formula v square equals to u square plus 2as. v square किती होणार आहे 0 u square किती होईल 900 plus distance किती ट्रॅव्हल झालंय 420 420 210
सो 210 into 2 किती होईल 420 into a. सो a फाइंड करायचा आहे. सो a will be equals to -900 upon 420. So 0 आणि 0 cancel out होणार आहे. After dividing it by 6 in numerator and denominator as well, we get -15 upon 7 7, and that is equals to minus 2.1 minus 2.1. -2.14. बरोबर का? And a is equals to meters per Second square. second square. हे झालं आपलं acceleration. आता टाइम काय निघून येणार? v equals to u plus at ने येऊन जाईल का? Yes. v किती आपला 0, u आहे 30 प्लस at. a किती होईल आपला -2.14. -2.14 into time t. So t will be equals to 30 divided by 2.14. So याला आपण simply 3000 पकडू शकतो and 2.14 ला आपण rough in general we can also consider 200 for error removal, and हे किती होईल almost it will be equals to 15. So 15 पेक्षा आपले व्हॅल्यू थोडीशी कमी येणार. सो किती येणार? we consider 8 एवढ्याच्या आसपास येणार. ऑप्शन मध्ये तुम्हाला असं नाही देणार की 14.81 14.83 एवढ्या क्लोज इंटरवलचे आन्सर नाही येणार. तिथे कॅल्क्युलेशन नाही चालू तर आपल्याला काय बघायचंय सॉल्व करता येतोय की नाही क्वेश्चन. ठीक आहे. एक 14.8 किंवा तुम्हाला ऑप्शन मध्ये 15 पण दिसू शकतो. सो 15 विल बी युअर करेक्ट आन्सर जर 15 दिलेलं असेल तर. ओके. सर जे 2.1 नेक्स्ट पुढे सॉल्व हां. 2.2 येतं तर मग ते चुकीचं झालं. मी येताना कंटाळ केला आणि फक्त 2.1च घेतलं 4 घेतलंच नाही. चालतं ना. एवढं ऑप्शन येणार आहे ना आपल्याला. ओके. ठीक आहे. आपले ग्राफ वरचे क्वेश्चन बाकी आहेत ना? हो. So this is your distance time graph. त्याच्यामध्ये सांगायचं where do you see uniform motion? Where is the uniform motion? To see. त्याच्यानंतर where do you see the object is at rest and where do you see acceleration? काय काय सांगायचं युनिफॉर्म मोशन कुठे आहे, रेस्ट कुठे आहे आणि ऍक्सेलरेशन कुठे आहे. A to B. ग्राफ बनवा कुठे ते. मला पण करायची. हा आहे आपला डिस्प्लेसमेंट टाइप ग्राफ. दिस इज फर्स्ट क्वेश्चन, दिस इज योर सेकंड क्वेश्चन, दिस इज योर थर्ड क्वेश्चन. बघा युनिफॉर्म मोशन मध्ये काय होत असते, इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. असं कुठं होतं इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. A to B. A to B. युनिफॉर्म मोशनचा ग्राफ बनवला आपण. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ कसा आहे, Straight line. असं स्ट्रेट लाईन आहे. हा.
सो स्ट्रेट लाईन कुठे दिसतीये A AB मध्ये. सो our AB will represent the uniform motion. मग रेस्ट वर डिस्प्लेसमेंट चेंज होती. डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट असते जेवढी आहे तेवढीच. सो असं कुठे होतंय B to C. B to C मध्ये होतंय रेस्ट. अँड ऍक्सेलरेशन C to D. ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ कसा आहे सॉरी डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ ऍक्सेलरेशन साठी कसा आहे बघा तर चेक करा. कसा बनवलाय कर्व आहे का कर्व आहे तिथे कुठे पण कर्व दिसणार तुम्हाला ते काय होणार आहे Acceleration. that will be acceleration for displacement time graph. हे जर पॅराबोला म्हटलं तर याला जर तुम्ही इकडे एक्सटेंड केलं असं तर दिस विल बी युअर पॅराबोला. हा काय पॅराबोला नाही आहे मग. सो our acceleration will be only from C to C to D. D. ज्यांनी एक युनिफॉर्म मोशन C to D पण म्हणलंय and C to D. मला सांगा जर ऍक्सेलरेशन असेल तर युनिफॉर्म मोशन असेल का तर सिंपल आहे. आणि जर युनिफॉर्म मोशन असेल तर त्या ऍक्सेलरेशन मध्ये येईल का नाही. मग एक गोष्ट ना इथे आणि इथे युनिफॉर्म मोशन आणि ऍक्सेलरेशन कधी सोबत जाणार नाही एवढं लक्षात ठेवायचं. जिथे कुठे पण ऍक्सेलरेशन आलं तिथे युनिफॉर्म मोशन नाही येणार. ओके आता आहे आपला वेलोसिटी टाइम ग्राफ. आता सांगायचं याच्यामध्ये युनिफॉर्म मोशन कुठे आहे कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन कुठे आहे आणि व्हेरिएबल ऍक्सेलरेशन कुठे आहे. काय काय सांगायचं आहे uniform motion then constant acceleration आणि variable acceleration and this is our velocity time graph. सेम आहे पॉइंट्स आपले A B C and D. मी तुम्हाला काय सांगितलंय जेव्हा कॉन्स्टंट असते तेव्हा काय होत असते यू ऑलवेज हॅव अ हॉरिझॉन्टल लाईन. Yes. कॉन्स्टंट जेव्हा पण असेल तेव्हा यू ऑलवेज हॅव अ हॉरिझॉन्टल लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सो जर कॉन्स्टंट वेलोसिटी जेव्हा कॉन्स्टंट असते तेव्हा काय असतं नो ऍक्सेलरेशन. आणि नो ऍक्सेलरेशन नसतं तेव्हा काय होतं मी आता सांगितलं त्या क्वेश्चन मध्ये तिकडे युनिफॉर्म मोशन. जेव्हा ऍक्सेलरेशन नाहीये तेव्हा काय Uniform. ऍक्सेलरेशन कुठे होत नाही वेलोसिटी चेंज कुठे होत नाहीये. इट इज नॉट चेंजिंग ओनली इन BC. त्याची व्हॅल्यू एकच आहे. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम कुठे होत आहे A to B. इन A B. जर आठवत नसेल तर मागचे ग्राफ बघायचे. देन व्हेरिएबल ऍक्सेलरेशन CD. वी हॅव इन C to D. ओके हा ग्राफ है. You have to draw its equivalent velocity time graph. म्हणजे काय करायचंय तुम्हाला हा जो डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ तुम्हाला दिलेला आहे याला काय करायचंय आता टू कन्वर्ट इट इनटू वेलोसिटी टाइम ग्राफ. चला
तुम्ही डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफच्या अगोदर A to B मध्ये काय सांगितलेलं आहे? इट इज युनिफॉर्म मोशन. आणि युनिफॉर्म मोशन साठी वेलोसिटी टाइम ग्राफ कसा असतो? हॉरिझॉन्टल लाईन. सो युनिफॉर्म मोशन A to B च आहे. सो हॉरिझॉन्टल लाईन कुठून कुठपर्यंत राहील? A to B. B to C मध्ये काय झालंय? रेस्ट. जेव्हा ऑब्जेक्ट रेस्ट वरती होतो तेव्हा आपण ग्राफ कसा ड्रॉ केला वेलोसिटी टाइम ग्राफ? एक्स ऍक्सिस वरती. सो इथून काय होणार? आपला आता ग्राफ खाली येणार. इट विल बी कोइन्साइडिंग विथ एक्स ऍक्सिस. का? कारण इथे आता वेलोसिटी 0 आहे. बिकॉज ऑफ विच काय झालंय? रेस्ट मध्ये आला. द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. त्याच्यानंतर काय झालं? आता डिस्प्लेसमेंट कमी झाली आहे. म्हणजेच काय होतंय आता? ऍक्सेलरेशन वेलोसिटी नाही तर ऍक्सेलरेशन 0. हा, मग काय होतंय आता इथे? पुढे ऍक्सिलरेशन ऍक्सेलरेशन अगोदर सॉरी वेलोसिटी अगोदर कमी आहे की नंतर कमी आहे? म्हणजे वेलोसिटी वाढत चालली आहे की वेलोसिटी कमी होत चालली आहे? कमी होत चालली आहे. हा, डिॲक्सिलरेशन. म्हणजे काय होतंय आता? आयदर इज इट ऍक्सेलरेटिंग और डीऍक्सेलरेटिंग? ओके. सो आता डीऍक्सेलरेशनच्या ग्राफ मध्ये जा. जेव्हा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन होतं तेव्हा वेलोसिटी टाइम ग्राफ कसा बनवला आहे आपण? हा, असा. म्हणजे काय होणार आहे आता? इट विल हॅव सम वेलोसिटी अँड देन कम टू रेस्ट. Straight line is Straight line. Oh, sorry. Straight line आहे. हा होईल तुमचा ग्राफ. सर मग ते डॉटेड लाईनचा मिनिंग डॉटेड लाईनचा मीनिंग म्हणजे इथूनच इथं सुरू झालंय. माझं बरोबर आहे. माझं बरोबर आहे. तर असं कसं इथूनच कसं करू? म्हणजे अरे त्याचे बघ, अगोदर कॉन्स्टंट वेलोसिटी चाललं म्हणून युनिफॉर्म मोशन दाखवलं. हा. मग नंतर वेलोसिटी 0 केली. मग 0 केली तर ते अचानक 0 झाली आहे ना? माझं बरोबर आहे. अचानक 0 झाली आहे. B to C 0 झाली. त्याच्यानंतर काय झालं? ते थांबलं आणि त्याच्यानंतर काय केलं? वापस ज्या पोझिशन मध्ये तुम्ही परत तिथूनच सुरू केलंय. सो वेलोसिटी आता वाढली आहे आणि आता ती हळूहळू कमी होत चालली आहे. अरे वेलोसिटी वाढली म्हणजे Direct- पण velocity- सर पण ब्रेक मारला त्या जागेस. ग्राफ नुसार पलटली नाही गाडी. ग्राफ नुसार असंच होणार. ठीक आहे. सर जर वेलोसिटी 0 आहे तर ऍक्सेलरेशन कसं होईल? रेस्ट वरती कधी जाईल आपला ऑब्जेक्ट? जेव्हा वेलोसिटी किती आहे? 0 आहे. सो इथे 0 झाली का वेलोसिटी? तुम्ही चेक करा. वेलोसिटी टाइम ग्राफ जेव्हा x ऍक्सिस सोबत आहे तेव्हा आपण डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ असाच बनवलाय का? ऍट सम डिस्टन्स अँड पॅरलल टू x ऍक्सिस असंच बनवलाय. त्याच्यानंतर जेव्हा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ जेव्हा आपला वरती वरती चाललाय तेव्हा आपण आपला वेलोसिटी टाइम ग्राफ पॅरलल बनवलाय का x ऍक्सिस ला? चेक करा. युनिफॉर्म मोशन मध्ये द ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म मोशन असंच बनवलाय. त्याच्यानंतर आपलं जेव्हा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ आपला असा कर्व झालाय तेव्हा आपला वेलोसिटी टाइम ग्राफ असाच खाली गेलाय का? म्हणजे याचा अर्थ काय? ग्राफ आपला असाच येणार आहे. त्याच्यानंतर इफ दिस इज आवर वेलोसिटी टाइम ग्राफ you have to find its equivalent acceleration time graph. जर नीट डोकं लावलं तर याला पण सॉल्व्ह करायला वेळ लागणार नाही.